मध्य रेल्वेच्या 63 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे दिवा स्थानकावर मोठी गर्दी झालेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणारी लोकलला त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे। गर्दी असल्यामुळे रेल्वेचा दरवाजा बंद करण्यात आलेला होता आणि रेल्वे प्रवाशांनी दरवाजा बंद असल्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच ठिकाणचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। दिवा स्थानकात मोठी गर्दी झालेली होती। एकीकडे मध्य रेल्वेचा 63 तासांचा जम्बो ब्लॉक आहे, त्यामुळे आज तब्बल 500हून अधिक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून घेऊया। विशाल, दृश्य पाहतोय, दरवाजा बंद करण्यात आलेला आहे लोकलचा, काय नेमकं आत्ताचे अपडेट्स काय? ही दृश्य दिवा रेल्वे स्थानकातली आहेत। दिवा रेल्वे स्थानकामध्ये जी आहे सकाळपासून प्रचंड प्रवाशांची गर्दी जी आहे ती आपल्याला झालेली इथे दिसते आहे। जी मुंबईकडे येणारी लोकल सेवा आहे ती अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। अर्धा तासाने पाऊण तासाने जे आहेत लोकल जे आहेत कल्याण डोंबिवली इथून अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मुंबईकडे येत आहेत, त्यामुळे दिवा स्थानकामध्ये प्रचंड गर्दी आहे। जी लोक आधीपासून लोकलमध्ये बसून येत आहेत कल्याण पासून किंवा डोंबिवली पासून, ती येताना दिवा स्थानकावरती आतून लोकलचा दरवाजा आहे तो बंद करतायत। त्यामुळे जे दिवा रेल्वे स्थानकामधले प्रवासी आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि काही जे प्रवासी आहेत त्यांनी या लोकल गाड्यांचा जो दरवाजा आहे तो तोडण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला इथे दिसून येत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर प्रवाशांचे चांगलेच हाल आज होत आहेत। आज सर्वात जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत या 63 तासांच्या जम्बो ब्लॉक दरम्यान। त्यामुळे खरं तर आज मध्य रेल्वे प्रशासनानं आवाहनही केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येनं वर्क फ्रॉम होम करावं। मात्र तरीही जे बाहेर पडलेत कामासाठी अशा प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत।